आणि वीर बालांचे विद्यार्थ्यांचे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आजच्या या आपल्या पारंपरिक आणि अत्यंत उत्कृष्ट सोहळ्यामध्ये उपस्थित आपले खासदार श्यामकुमार बर्वेजी, आपले विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी पित्रेजी, आपले पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघजी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, आपले आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, आपल्या NIT/NMRTचे आयुक्त संजय कुमार मीना, श्री दिलीप भुजबळ, श्री हर्ष पोद्दार, यावर्षी केंद्र सरकारने आपल्या माय मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा बहाल केला. त्यामुळे विशेष महत्व महाराष्ट्राला या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आहे. आपल्याला आज अभिमान आहे की केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीजी, पंकज उधासजी, शेखर कपूरजी आणि पद्मश्री पुरस्कार देताना मारुती चित्तमपल्ली, अशोक सराफ, विलास डांगरे, जसविंदर नरूला, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी बिळे देशपांडे, रोहन मुजुमदार, वासुदेव कामत, चैत्राम पवार, सुभाष शर्मा या सर्वांना पद्मश्री पुरस्कार मिळताना नागपूर करता आनंदाची बाब काय आहे तर आपले डॉक्टर विलास डांगरेजी यांनी संपूर्ण आयुष्य हे होमिओपॅथी तज्ञ म्हणून या ठिकाणी नागपूरकरांच्या